नमस्कार मंडळी. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहिती सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी, आपल्या जमिनीशी, आपल्या घरादाराशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हक्कांशी थेट जोडलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच की आपल्या वडिलोपार्जित म्हणजे आजोबा पणजोबांकडून आलेल्या मालमत्तेत, मग ती जमीन असो किंवा घर, आपला नेमका हक्क काय, तो किती असतो आणि तो कसा मिळवायचा, याच प्रश्नांची उत्तरं जेव्हा स्पष्ट नसतात तेव्हाच घरात गैरसमज आणि वाद सुरू होतात. चला तर आज याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि सगळं काही स्पष्टपणे समजून घेऊया. मग या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं मिळतात तरी कुठे? तर ती मिळतात हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या वारसा हक्काचं एक अधिकृत नियम पुस्तकच आहे. एक अशी सनद जी आपल्याला आपले हक्क काय आहेत हे सांगते आणि योग्य मार्ग दाखवते. बरं, मग हा कायदा कोणाकोणाला लागू होतो? बघा, ह्या कायद्याच्या कलम 2 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा कायदा फक्त हिंदू धर्माच्या लोकांनाच नाही तर बौद्ध, जैन आणि शीख धर्माच्या लोकांनाही लागू होतो. म्हणजे नाव जरी हिंदू उत्तराधिकार कायदा असलं तरी याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या समाजातल्या मोठ्या घटकाला तो लागू होतो. आता एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया, इंटेस्टेट किंवा विनाविल्हेवाट मृत्यू. याचा एकदम सरळ आणि सोपा अर्थ आहे. जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी आपलं मृत्यूपत्र, ज्याला आपण विल म्हणतो, ते बनवलेलं नसेल, म्हणजे माझ्या मागे माझ्या मालमत्तेची वाटणी कशी व्हावी हे लिहून ठेवलेलं नसेल, तर त्या व्यक्तीचा मृत्यू हा विनाविल्हेवाट झाला असं कायदा मानतो. आणि हे महत्त्वाचं आहे कारण जेव्हा मृत्यूपत्र नसतं तेव्हाच हा कायदा लागू होतो आणि त्यानुसार वाटणी होते. चला, आता आपण या कायद्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा तो भाग आहे ज्याने आपल्या समाजात एक मोठी क्रांती घडवली. एक असा बदल ज्याने आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना मालमत्तेमध्ये समान हक्क दिला. जरा इकडे नीट लक्ष द्या. इथे आपल्याला खूप मोठा फरक दिसेल. बघा, 2005 सालाच्या आधी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. तेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेत जन्माने हक्क फक्त आणि फक्त मुलांनाच मिळायचा. पण 2005 साली एक ऐतिहासिक बदल झाला आणि तेव्हापासून मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच जन्मापासून समान हक्क आणि समान जबाबदाऱ्या मिळाल्या. हा एक खूपच मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. पण हा एवढा मोठा क्रांतिकारक बदल घडला तरी कशामुळे? तर तो घडला हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा 2005च्या कलम 6 मुळे. हे कलमच तो कायदेशीर आधार आहे जो मुलींना मुलांच्या बरोबरीने वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क देतो. यालाच खरा गेम चेंजर म्हणतात. आणि कायदा काय म्हणतो ते थेट त्याच्या शब्दात ऐका. कायद्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय, जन्माने मुलगी मुलाप्रमाणेच तिच्या स्वतःच्या हक्काने सहदायक बनते. याचा अर्थ काय? खूप सोपा आहे. मुलगी जन्माला आली की त्या क्षणापासून ती मालमत्तेत हक्कदार बनते, अगदी मुलाइतकीच. काहीही फरक नाही. मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळाला हे तर झालंच, पण कायदा येथेच थांबत नाही. तो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा अधिकार देतो, ज्यामुळे त्यांची समाजातली पत वाढते. कायद्याचं कलम 14 हे खूप महत्त्वाचं आहे. ते काय सांगतं? तर कोणत्याही हिंदू महिलेच्या नावावर किंवा ताब्यात जी काही मालमत्ता असेल ती त्या मालमत्तेची संपूर्ण मालक असते, मर्यादित मालक नाही. याचा अर्थ ती मालमत्ता विकण्याचा, दान देण्याचा किंवा त्याचं काहीही करण्याचा तिला पूर्ण आणि निर्विवाद अधिकार असतो. आणि हो, ही मालमत्ता म्हणजे नेमकं काय काय हेही कायद्याने स्पष्ट केलंय. यात वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता येते, पोटगी म्हणून मिळालेली मालमत्ता येते, कोणी भेट दिलेली मालमत्ता येते. इतकंच नाही तर तिने स्वतःच्या कमाईतून किंवा कौशल्याने मिळवलेली, खरेदी केलेली किंवा तिचा स्त्रीधन म्हणून असलेली कुठलीही मालमत्ता, या सगळ्यावर तिचा पूर्ण मालकी हक्क असतो. बरं, कायद्यात काय लिहिलंय हे तर आपण पाहिलं, पण काही प्रश्न असे असतात ना जे आपल्या मनात सारखे येतात, ज्याबद्दल थोडा गोंधळ असतो. चला आता अशाच काही नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांकडे वळूया आणि त्यांची उत्तरं समजून घेऊया. हा एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील प्रश्न आहे. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर असेल, तर त्या न जन्मलेल्या गर्भातल्या बाळाला मालमत्तेत हक्क मिळतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्की मिळतो. कायद्याचं कलम 20 हेच सांगतं. जर मालमत्ताधारकाच्या मृत्यूच्या वेळी एखादं बाळ गर्भात असेल आणि नंतर ते जिवंत जन्माला आलं तर त्याला वारसा हक्क मिळतोच. पण यासाठी एकच अट आहे की त्या बाळाचा जन्म जिवंत झाला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे हा हक्क त्याला मालमत्ताधारकाच्या मृत्यूच्या दिवसापासूनच लागू होतो. आता जरा एका वेगळ्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या प्रश्नाकडे येऊया.
समजा जन्माने हिंदू असलेल्या एखाद्या व्यक्तीने नंतर दुसरा धर्म स्वीकारला तर त्या व्यक्तीच्या मुलांना त्यांच्या हिंदू नातेवाईकांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळतो की नाही? चला हे एकदम सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. यासाठी आपल्याला कायद्याचं कलम 26 मदत करतं. बघा, समजा एक व्यक्ती जन्माने हिंदू आहे. पुढे जाऊन त्या व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारला आणि धर्मांतरानंतर तिला मुलं झाली, तर कायदा असं म्हणतो की ही मुलं त्यांच्या हिंदू नातेवाईकांच्या मालमत्तेत वारसदार म्हणून अपात्र ठरतील. पण थांबा, यात एक अपवाद आहे. जर वारसा हक्क मिळण्याची वेळ आली तेव्हा ती मुलं स्वतः हिंदू असतील तर मात्र त्यांना तो हक्क मिळू शकतो. तर मंडळी, आपण हे सगळे कायदे, ही कलमं का समजून घेतोय? फक्त माहितीसाठी नाही. या सगळ्यांमागचा खरा उद्देश एकच आहे: आपल्या कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून होणारे वाद, तंटे टाळता यावेत आणि घरात सलोखा टिकावा. आपल्याला माहितीये, खास करून आपल्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबांमध्ये जमीन आणि घर म्हणजे फक्त पैशांची गोष्ट नसते. ती आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा असतो, आपली ओळख असते. त्या घराच्या भिंतींमध्ये आणि त्या मातीच्या कणांमध्ये पिढ्यानपिढ्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. म्हणूनच याबद्दलचे हक्क समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मग आता प्रश्न उरतो की आपले हक्क जपण्यासाठी काय केलं पाहिजे? तर या 4 गोष्टी प्रत्येक वारसदाराला माहीत असल्याच पाहिजेत. एक म्हणजे आपल्या कुटुंबाची एकूण मालमत्ता कुठे आहे, किती आहे, याचा पूर्ण तपशील माहीत करून घ्या. 2. कुटुंबातील नाती स्पष्ट असू द्या. 3. कायदेशीर कागदपत्रांचं महत्त्व जाणा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याने आपल्याला नेमके कोणते हक्क दिले आहेत हे पक्क समजून घ्या. आणि जाता जाता एक सगळ्यात मोठा गैरसमज जो आपल्याला आजच्या आज डोक्यातनं काढून टाकायचा आहे. खूप लोकांना वाटतं की मुलीचं लग्न झालं की तिचा माहेरच्या मालमत्तेवरचा हक्क संपला. पण हे लक्षात ठेवा, हे 100% चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. लग्नामुळं मुलीचा तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरचा हक्क 1 इंचही कमी होत नाही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: कायद्याचं ज्ञान हे फक्त माहिती नाही, तर ती एक ताकद आहे. हीच ताकद कुटुंबातला सलोखा जपते आणि प्रत्येकाला, मग तो मुलगा असो वा मुलगी, न्याय मिळवून देते. चला तर मग आपण सगळ्यांनी मिळून कायद्याची माहिती घेऊया, आपले हक्क समजूया आणि आपल्या पुढच्या पिढीला एक वादमुक्त आणि सलोख्याचं भविष्य देऊया. जरा विचार करा, जर आपण आज आपले हक्क स्पष्टपणे समजून घेतले तर मालमत्तेच्या वादांचं हे चक्र आपण पुढच्या पिढीसाठी नक्कीच संपवू शकतो. तुम्हाला काय वाटतं? नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.